गारगोटीसह भुदरगड तालुक्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती विविध कार्यक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। ग्रामपंचायत, पंचायत समिती तसंच विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीनं शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं। शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशालेनं काढलेल्या हत्तीवरील भव्य मिरवणुकीनं नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। गारगोटीसह भुदरगड तालुक्यात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला सभापती विक्रमसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपसभापती अर्चना देसाई, कल्याणराव निकम, मदन देसाई, पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, कल्याणी फगरे, धनंजय लाड उपस्थित होते। तर गारगोटी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच प्रकाश वासकर यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, प्रशांत भोई, राहुल चौगुले, भरत शेटके, राहुल जाधव, सचिन पिसे, सागर शिंदे, मंजुषा माळी, रुपाली राऊत यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। मौनी विद्यापीठ संचलित शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशालेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीचं उद्घाटन चेअरमन मधुकर देसाई, शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण आणि कर्मचारी प्रतिनिधी अरविंद चौगुले यांच्या हस्ते झालं। मुख्याध्यापक डॉक्टर SP शिंदे यांनी शाहू महाराजांचं सामाजिक कार्य आणि भुदरगड परिसराशी असलेलं ऐतिहासिक नातं यावर प्रकाश टाकला। पंचायत समितीमध्ये सरपंच प्रकाश वासकर यांनी मिरवणुकीचं स्वागत केलं। गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं। दरम्यान गारगोटी हायस्कूल आणि समर्थ ज्युनियर कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली। प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं। यावेळी RP घवाणकर यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणविषयक कार्यावर मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला PP भंडारी, SM साळवी, युवराज शिगावकर, सुनीता पाटील, RR बहादरे, BK इंगळे, राजेश गिलबिले, ऋषिकेश घवाणकर, धीरज मेंगाणे, श्रावणी मोरे, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, मंगल कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।